तर ह्या ठिकाणी तुम्हाला पाहताच लक्षात आलं असेल की आपण ह्या ठिकाणी चणा डाळ घेतलेली आहे। 1 वाटी परफेक्ट आपण वाटीनं मेजरमेंट घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला पाणी टाकून स्वच्छ 2 वेळेस आपल्याला ते धुवून घ्यायचं आहे। धूळ वगैरे असेल तर निघून जाईल। तर ह्या ठिकाणी पाणी टाकून मी आता धुवून घेतलेलं आहे। धुवून घेतल्यानंतर एका बाउलमध्ये आपण ती डाळ तशीच ठेवलेली आहे आणि भरपूर आपण पाणी टाकून ठेवलेलं आहे आणि भिजत ठेवायचं आहे 15 मिनिटाकरता। तर ह्या ठिकाणी डाळ 15 मिनिटाकरता भिजून झालेली आहे। आता ते पाणी काढून टाकून दुसरं पाणी टाकून आपल्याला ते आता कुकरमध्ये टाकून द्यायचं आहे। जर वेळ नसेल तर डायरेक्ट डाळ टाकलं तरी सुद्धा चालते। तर ह्या ठिकाणी डाळ जी धुवून घेतली ती आपण आता पाण्यामध्ये टाकलेली होती। आता कुकरला आपल्याला त्याच्यात चांगलं 3 शिट्ट्या करून घ्यायचं आहे आणि अर्धा इंच इतकं आपण ह्यामध्ये पाणी टाकून शिट्ट्या करून घेणार आहोत। तर आता पाणी टाकून घेतलेलं आहे। आता झाकण लावून आपण आता हे कुकरला 3 शिट्ट्या करायला ठेवलेल्या आहेत। डाळ चांगलं शिजेपर्यंत आपल्याला ह्या ठिकाणी पीठ मळून घ्यायचं आहे। तर ह्या ठिकाणी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, थोडीशी टुकडा हळद टाकलेली आहे, थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि नेहमीप्रमाणेच आपल्याला जसं आपण चपातीला पीठ मळतो त्याच पद्धतीचा आपल्याला पिठाचा गोळा तयार करायचा आहे। व्यवस्थित आपण ह्या ठिकाणी पीठ मळून घेणार आहोत। पीठ मळते वेळेस आपल्याला एकत्र होईल असं एक चांगलं पीठ मळून घ्यायचं आहे। घट्टसरच पीठ मळायचं, जास्तही घट्टही नाही किंवा खूप लूजही नाही। तर आपण जसं नेहमी मळतो त्याच पद्धतीचं पीठ या ठिकाणी मळून घेतलेलं आहे। आता इथे पीठ असं मळून झालं की थोडं पाण्याचा हात लावून आपण मऊ करून घेणार आहोत। आता थोडंसं मऊ करून घेतल्यानंतर काय करायचं आहे, एक 15 मिनिटाकरता आपल्याला पीठ जे आहे ते आपल्याला झाकून असंच ठेवायचं साईडला। आता पीठ आपण हे झाकून एक 10 ते 15 मिनिटाकरता साईडला ठेवलेला आहे। तोपर्यंत आपल्याला दुसरी तयारी करायची आहे। तर ह्या ठिकाणी आपण गूळ घेतलेला आहे। गूळ जो आहे तो आपल्याला चिरून घ्यायचा आहे किंवा मिक्सरला काढून घेतला तरी सुद्धा चालतो। तर आता जितकं आपण डाळ घेतली तितका गूळ घेतलेला आहे। आता आपलं पीठ पाहायचं, पीठ अगदी छान 10 ते 15 मिनिटाकरता आपण मळून ठेवलेलं होतं आणि मऊसर पीठ आपलं तयार झालेलं आहे। आता काय करायचं आहे, थोडा हलका हाता आणखी थोडंसं पाणी घेऊन आपल्याला हे चांगलं हलकं मळून घ्यायचं आहे, म्हणजे की पिठाला चांगलं लवचिकपणा येईल आणि जी आपण पोळी बनणार आहोत ती पोळी अगदी चांगली बनली जाईल। त्यासाठी आपल्याला ही प्रोसेस थोडं 1-2 मिनिट आपल्याला इथं मेहनत घ्यायची आणि पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे। पीठ जेव्हा चांगलं तयार तेव्हा पोळी आपली बिलकुल बिघडणार नाही, परफेक्ट पोळी बनून तयार होते। पोळी बनते पुरण आणि पीठ जे आहे ते चांगलं तयार व्हायला पाहिजे, तरच पोळी जी आहे ती परफेक्ट बनते। ह्या ठिकाणी पीठ आपलं छान तयार झालं आहे। थोडंसं तेल लावून आपल्याला ते साईडला ठेवायचं आहे। आता थोडंसं आपण तेल लावलेलं आहे, बघू शकता या ठिकाणी अगदी छान पीठ जे आहे ते फाकत आहे आणि छान लवचिकपणा आलेला आहे। पीठ आपलं परफेक्ट तयार झालं आहे। आता चला पीठ तर छान तयार झालं, तर आपल्याला पुरण तयार करायचं आहे। ज्यांना पुरणपोळी येत नाही त्यांना सुद्धा ही पुरणपोळी इतकी परफेक्ट आणि सोपी पद्धत आहे, सहज कोणालाही बनवता येते। तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या भागातून पाहतात नक्की एक कमेंट करून सांगा। चला तर पीठ तयार झालं, पीठ बाउलमध्ये आपण ठेवलेलं आहे, साईडला ठेवायचं आहे। तर आता आपली डाळ शिजलेली आहे, शिट्ट्या झालेल्या आहेत। आता आपल्याला डाळ पाहायची किती वेळ शिजलेली आहे। अगदी छान आपली डाळ जी आहे ती मऊसर झालेली आहे। चला तर आता आपल्याला पुढची तयारी करायची आहे। तर ह्या ठिकाणी खाली भांडं घेतलेलं आहे, वरती चाळणी ठेवलेली आहे किंवा मिक्सरला काढलं तरी सुद्धा चालते, पण मला पुरणपात्रात काढलं तरी सुद्धा चालते। पण पुरणपात्रापेक्षा सुद्धा चाळणीमध्ये खूप लवकर आणि इझी आपलं हे पुरण तयार होतं। तर एकदम आपल्याला जितकी आपल्याला पुरणासाठी डाळ घ्यायची तितकी आपण घेत आहोत आणि आमटीसाठी आपल्याला थोडंसं ठेवलेलं आहे, तिची आपल्याला आमटी बनवायची आहे। तर ह्या ठिकाणी जितकी आपण डाळ इथं खाली घेतली ती पूर्ण चाळणीने आपल्याला अशा पद्धतीने गाळून घ्यायचं। अगदी सोपी पद्धत आहे, अगदी 2 ते 3 मिनिटामध्ये सर्व डाळ जी आहे ती आपली गाळून होते। बघू शकता अशा पद्धतीने पूर्ण आपण पुरण जे आहे ते खाली गाळून घेतलेलं आहे आणि थोडं शिल्लक राहिलं तर आपण हाताने नंतर ती चोळून वरती जो शिल्लक राहिला ते आपल्याला आमटीमध्ये टाकलं तरी सुद्धा चालते। चला सर्व पुरण जे आहे ते पूर्ण आपलं गाळून झालेलं आहे। आता ह्या ठिकाणी चाळणीला जे शिल्लक राहिले ते पुरण आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे आता। तर ह्या ठिकाणी पूर्ण पुरण जे गाळून झाले त्यामध्ये आता आपल्याला तुम्हाला जर साखर आवडत असेल तर साखर टाका किंवा गुळाच्या पोळ्या तर अगदी छान चवीला खूप छान होतात, त्यामुळे मी ह्या ठिकाणी गुळच टाकणार आहे। गुळ तर तुम्ही पाहिलेलंच आहे, आपण खिसून घेतलेला आहे गुळ। आता जितकी डाळ घेतलं होतं तितकीच आपल्याला गुळ सुद्धा घ्यायचा। त्यामध्ये मी थोडीशी आमटीसाठी डाळ ठेवली आहे, त्यामुळे थोडासा गुळ सुद्धा थोडा कमी घेणार आहे। एकत्र करून घेतलेलं आता एकत्र करून घेतल्यानंतर स्टीलच्या भांड्यामध्ये आपल्याला हे पुरण ठेवायचं नाही, आपल्याला जड कढई घ्यायचे। जड कढई घेतल्यानंतर आपलं पुरण जे आहे ते करपणार नाही। ह्या ठिकाणी आपण जडबुडाची कढई घेतलेली आहे किंवा कुठलंही भांडं घ्या, पण फक्त खाली जड राहायला पाहिजे। तर ह्या ठिकाणी आता पुरण जे आहे ते आपण टाकून घेतलेलं। आता ह्यात काय काय जिन्नस टाकायचे ते पहा। आता इथं पुरण तर आपलं छान तयार झालं, बिलकुल गाठी गुट्या राहिलेल्या नाही आहेत। तर ह्या ठिकाणी आता मी जी
जायफळ घेतलेलं आहे ते खिसून घेणार आहे किंवा तुम्ही मिक्सरला काढला तरीसुद्धा चालते. थोडंसं ह्या ठिकाणी मी जायफळ खिसलेलं आहे. अगदी छान अगदी चविष्ट आपल्या ह्या पोळ्या बनून तयार होतात. थोडी वेलची घेतलेली आहे ठेचून, वेलचीसुद्धा टाकून घेतलेली आहे. आणि थोडंसं आपण बॅलन्सिंगसाठी थोडंसं मीठ टाकलं चटोबर आणि रंगासाठी हळद टाकले. नाही टाकलं तरीसुद्धा चालते. आता सर्व जिन्नस एकत्र करून घ्यायचे. तर आता गूळ आता ह्या ठिकाणी मी काढून घेतला आहे. तर गूळ आता सर्व एकत्र करून घेणार आहे. तर सर्व जिन्नस आपण एकत्र खाली मिक्स करून घेतलेले आहेत. आता मिक्स करून झाल्यानंतर काय करायचं आपल्याला हे गॅसवरती शिजण्यासाठी ठेवायचं. म्हणजे आपल्या गूळ जे आहे ते घट्टसर शिजवून घ्यायचं आहे. बिलकुल त्यात पाणी किंवा पातळ राहणार नाही, कारण गूळ टाकल्यानंतर थोडंसं पातळ होतं आणि 5 ते 7 मिनिटासाठी आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. चला आता आपला गॅस चालू करायचा आहे. गॅसवरती आपण आता ही कढई ठेवून देणार आहोत. आता गूळ कसं शिजवायचं, किती पण शिजवायचं पोळी परफेक्ट बनण्यासाठी आता ते पाहायचं आपल्याला. आता ह्या ठिकाणी सुरुवातीला ठेवलं तर घट्ट वाटत आहे, पण थोडेसे आपल्याला गुळाच्या मध्ये गाठीसुद्धा आहे. थोडे मी मोठे खडे टाकलेले होते, काही आपण चिरून घेतलेलं आणि थोडेसे आपण 1-2 खडेसुद्धा टाकलेले आहेत. आता ह्या ठिकाणी पूर्ण गूळ जे आहे ते वितळलेलं आहे आणि पुरण जे आहे ते आपलं, तर ह्या ठिकाणी पुरण आता घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे. पाहू शकता ह्या ठिकाणी अगदी छान घट्ट झालेलं आहे. आणि अशाच पद्धतीने थोडंसं गरम कढई आहे. ह्या ठिकाणी मी गॅस बंद केलेला आहे आणि थोडं आपल्याला असंच ठेवायचं. थंड झाल्यानंतर आणखीन घट्ट होते आणि आवळून घेते, त्यामुळं गॅस बंद करायचे. चला तर आता पुरण तर आपलं छान तयार झालेलं आहे. आता एकत्र करून घ्यायचं आणि एका बाउलमध्ये आपल्याला हे काढून घ्यायचे. किंवा तुम्ही पुरणपोळी कसं बनवता किंवा पुरण ते सुद्धा नक्की कमेंट करून सांगा. चला तर बाउल घेतले, त्या बाउलमध्ये आपल्याला हे पुरण काढून घ्यायचे. अगदी छान चविष्ट आणि मऊसर आपलं हे पुरण तयार झालेलं आहे. जर नवीन पुरणपोळी शिकणाऱ्यासाठी तर अगदी छान उपयुक्त आहे. बिलकुल ही प्रोसेस तुमची कधीच बिघडणार नाही. परफेक्ट आहे आणि सोपी पद्धत आहे, नक्की ट्राय करा. चला तर पुरण आता पहा, थंड झाल्यानंतर पुरण अगदी छान पेड्यासारखं घट्टसर झालेलं आहे आणि पोळ्या अगदी छान तयार होतील. चला तर पुरण तर तुम्ही पाहिलेलंच आहे. आता पीठसुद्धा अगदी छान तयार झालेलं आहे आपलं. आता पुरण आणि पीठ आपण एकत्र दोन्ही तयार करून घेतलेलं आहे. तुम्हाला पाहताच लक्षात आलेलं असेल की दोन्ही परफेक्ट बनवून तयार झालेले आहेत. आता आपल्याला ह्या पीठ आणि पुरणापासून पोळी छान तयार करायचे. इथे एक पोळपाट घेतलेलं, त्या पोळपाटलाच मी अगोदरच रुमाल बांधून ठेवलेला आहे. मला एक सवय आहे की कुठलेही जेव्हा आपण असे लाटणीचे पदार्थ बनवतो तेव्हा मी असा रुमाल बांधूनच ठेवते. जेव्हा की पोळी बनते आपल्यालाही सोपं जातं आणि बिलकुल सरकत नाही. एखादा रुमाल घेतला तर तो सरकला जातो किंवा आपल्याकडे सवयीवर सुद्धा आहे. तर ह्या ठिकाणी एक पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि पुरणाचा सुद्धा आपण मोठा गोळा घेतलेला आहे. पुरणापेक्षा पिठाचा गोळा थोडासा लहानच घ्यायचा आहे. तर दोन्ही गोळे आपण छान तयार करून घेतलेले आहेत. आता सुरुवातीला काय करायचं, पिठाचा गोळा असा आपल्याला हा बोटाने थोडी प्रेस करत मोठी लाटी करून घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला पुरणाचा गोळा बसवायचा आहे मध्ये. तर अशा पद्धतीने आता आपण पुरण ठेवून घेतले आणि पॅक करून घ्यायचे. तर बोटाने हलक्या हाताने आपण बोटाने मध्ये दाबत दाबत हा आकार देऊन आपण पॅक करून घेतलं, म्हणजे की पुरण बाहेर येणार नाही. अशा पद्धतीने आपल्याला हे पॅक करून घ्यायचे आहे. आता त्याला आपण चिकटवून घेतलेला आहे. आता पोळी आपल्याला लाटून घ्यायचे. आता पिठामध्ये आपल्याला थोडंसं बुडवून आता ह्या ठिकाणी पोळी जी आहे ती आपल्याला हलक्या हाताने पोळीला लाटायचं. जेव्हा पोळी आपण लाटतो तेव्हा प्रेस करून लाटायचं नाही, हलक्या हाताने आपल्याला ही पोळी मोठी करायची. तर असं सरकत मी पोळी जी आहे ती पूर्ण आता ह्या ठिकाणी बनवून घेणार आहे. किंवा तुमची लाटायची पद्धत जर वेगळी असेल तरी सुद्धा तुम्ही लाटू शकता. पोळी 2 ते 3 सेकंदामध्ये आपली ही पोळी लाटून झालेली आहे. कारण पुरण आणि पीठ जेव्हा छान तयार होते तेव्हा पोळी बनवण्यासाठी बिलकुल वेळ लागत नाही. फटाफट आपल्या ह्या पोळ्या बनवून तयार होतात. पुरण बिलकुल बाहेर येत नाही. चला आता तव्यावरती आपल्याला ही पोळी टाकायची. तर ह्या ठिकाणी मी दोशाचा तवा घेतलेला आहे, त्यावरती ही मोठी पोळी आहे ती टाकून देणार आहे. एका साईडने चांगलं जेव्हा भाजते तेव्हा जेव्हा बबल्स येतात तेव्हा आपल्याला दुसरी साईड उलटून टाकायचे. आणि थोडंसं आता वरतून आपण तेल टाकलेलं आहे किंवा तूप टाकलं तरी सुद्धा चालते. पाहू शकता अगदी टम्म गुबगुबीत आपली पोळी जी आहे ती पूर्ण फुगलेली आहे. तर आता तुम्ही दुसऱ्या तव्यावर पोळी पाहिलेली आहे, तर आपल्या दुसऱ्या तव्यावर सुद्धा आपल्याला पोळी पाहायची. तर ह्या ठिकाणी पाहू शकता अशा पद्धतीने आपण ह्या पोळ्या बनवून घेणार आहोत. सर्व पोळ्या आता मी फटाफट बनवून घेणार आहे. तुम्हाला सुद्धा पाहताच लक्षात आलेलं असेल, पोळी अगदी छान टम्म फुगलेली मऊसर आणि चविष्ट ही पोळी बनवून तयार झालेली. सोबत खाण्यासाठी मी आमटीसुद्धा बनवलेली आहे, पण आमटीचा व्हिडिओ ह्या ठिकाणी मी अपलोड करणार नाही, नंतर टाकणार आहे, कारण खूप मोठा व्हिडिओ होईल. त्यामुळे फक्त पुरणपोळी ह्या ठिकाणी मी दाखवलेली आहे. तर ह्या ठिकाणी आपली
मस्त होळी स्पेशल पोळी तयार झालेली आहे। तुम्हाला ही पोळी कशी वाटली नक्की एक कमेंट करा। रंगणारी तवंग ह्या ठिकाणी केलेली नाही, कारण तवंग आपल्याला खायला आवडते, खूप टेस्ट लागते, पण त्याचा त्रास पण तितकाच होतो। त्यामुळे ह्या ठिकाणी मी बिलकुल तेलाचा किंवा जास्त मसाल्याचा वापर न करता ह्या ठिकाणी मी जसे की मंदिरामध्ये आमटी असते त्या पद्धतीची आमटी ह्या ठिकाणी मी बनवलेली आहे। तुम्हाला दाखवते पोळी किती फुगलेली आहे। अगदी मस्त पोळी मौसर आणि पुरण भरपूर घातलेली पोळी तयार छान झालेली। तर आता आपण ताट लावून घेऊ। आता ह्या ठिकाणी प्लेटमध्ये आपण एक पोळी घेतलेली आहे, सोबत दूध घेतलेला आहे, सोबतच आपण जी आमटी बनवली ती आमटी घेतलेली आहे। पोळीपेक्षा सुद्धा आमटी भातच खूप जास्त आवडते। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत।